वेळापूर्वी आगमन झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी सचिन तेंडुलकर। थेट दृश्य सध्या आपण वानखेडे स्टेडियम मधून पाहतोय। फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेसी सध्या मुंबईमध्ये आहे आणि त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वानखेडेवर सध्या त्याचे चाहते जमलेले आहेत आणि यामध्ये अनेक क्षेत्रातून मंडळी आलेली आहेत। काही राजकीय महत्त्वाच्या व्यक्ती सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत, त्याचबरोबर सेलिब्रिटीज आहेत आणि त्याचबरोबर त्यांची मुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। टायगर श्रॉफ अभिनेता अजय देवगण, तर सचिन तेंडुलकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात। फुटबॉलचे जादूगर लिओनेल मेसी सध्या मुंबईमध्ये आहेत। महाराष्ट्र सरकारचं प्रोजेक्ट महादेव यांतर्गत हा एक विशेष कार्यक्रम आहे। खचाखच वानखेडे स्टेडियम भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मायानगरीमध्ये हा फुटबॉलचा जादूगर आता आलेला आहे आणि सकाळपासून आपण पाहतोय अनेक प्रेक्षकांनी या ठिकाणी अगदी सकाळपासून गर्दी केलेली होती। सकाळपासून रांगा लावून प्रेक्षक आणि मेसीचे चाहते या ठिकाणी थांबलेले होते। यामध्ये विशेषतः शाळकरी मुलांचा, महाविद्यालयीन मुलांचा मोठा समावेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे मेसीचे चाहते आहेत ते सध्या वानखेडेवर जमलेले आहेत। फुटबॉलचा जादूगार मायानगरी मुंबईमध्ये आलेला आहे। मेसीच्या स्वागताची चाहत्यांनी जय्यत तयारी केलेली होती। दक्षिण मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेमध्ये यासाठी मोठे बदलही करण्यात आले होते आणि कोलकातामध्ये राडा झाला होता। या पार्श्वभूमीवर चोख व्यवस्था महाराष्ट्रामध्ये ठेवण्यात आली आहे। आपण ही दोन दृश्य पाहतोय। एका दृश्यामध्ये मेसीचं आगमन जेव्हा झालं होतं पांढऱ्या गाडीतून त्याची दृश्य पाहायला मिळतात, तर दुसरीकडे आता कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे वानखेडे स्टेडियमवरची। आपण ही थेट दृश्य पाहतोय। फुटबॉलचा जादूगार सध्या वानखेडे स्टेडियमवर उपस्थित आहे। अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेसी मायानगरीमध्ये दाखल झालाय। देशामध्ये 3 ठिकाणी लिओनेल मेसीचा हा दौरा होता, त्यामध्ये मुंबईतल्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण बॉलिवूड समस्त कलाकार मंडळी या ठिकाणी असतात आणि त्यामुळे कलाकार सुद्धा मेसीचे जे चाहते आहेत ते या कार्यक्रमासाठी येणार हे पहिल्यापासून ठरलेलं होतं। तर आपण पाहतोय मेसी आता ग्राउंडवर आलेला आहे आणि एकच चाहत्यांचा या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतोय। त्याचं स्वागत मोठ्या प्रमाणात मोठ्या भव्य दिव्य असं जल्लोषात केलं जात आहे। वानखेडे स्टेडियमची थेट दृश्य हेलो, ये TVU 47 है, 82 पे ऑन है। मेसी विजुअल नाम से रिकॉर्ड कर लीजिए ना, लाइव है। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। वानखेडे स्टेडियमवर सध्या फुटबॉलचा जादूगार मेसी पोहोचलेला आहे। मेसीचं जंगी स्वागत या ठिकाणी केलं जात आहे आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी बॉलिवूडमधील देखील अनेक सेलिब्रिटीज या ठिकाणी उपस्थित आहेत। राजकीय मंडळींनी देखील उपस्थिती लावलेली आहे। सर्वसामान्य चाहते देखील या संपूर्ण स्टेडियममध्ये मेसीचीच वाट पाहत होते आणि अखेर तो क्षण आलेला आहे। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन या ठिकाणी पार पडतंय आणि आता मेसी सध्या या ठिकाणी पोहोचला। ही थेट दृश्य झी24 तासच्या माध्यमातून आपण पाहतोय। वानखेडे स्टेडियमवर आता हा भव्य असा सोहळा सुरू झालेला आहे आणि हाच क्षण अनुभवण्यासाठी लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी हे प्रेक्षक चाहते दाखल झालेले होते। वानखेडे स्टेडियमवर फुटबॉल स्टार लिओनेल मेसी सध्या दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। फुटबॉलचा हा जादूगार मायानगरीमध्ये दाखल झालेला आहे आणि त्याच्या स्वागतासाठी मुंबई देखील तितकीच सज्ज आहे। मोठ्या आनंदाच्या वातावरणात उत्साहात मेसीचं या ठिकाणी स्वागत केलं जातं। या ठिकाणी एक छोटीशी मॅच देखील खेळली जाणार आहे, त्यासाठी आपण पाहतोय मोठा बंदोबस्त देखील आपल्याला या परिसरात पाहायला मिळतोय। कोलकात्यामध्ये जे घडलेलं होतं त्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता प्रचंड खबरदारी घेतलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतो। तर इथं उपस्थित असलेल्या असंख्य चाहत्यांना मेसी आता अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळतोय।
waiting for. All right. Here's what I want you to do. Hold on. Lewis, come a little closer. Everybody. All right. Now, gentlemen. This is going to continue because they love you over here. But all right. The penalty kicks are going to start. But before that, we have to show the players how much it means to us Indians. Every time, Wankhede Stadium, every time I say Lewis, you say Suarez. Every time I say Lewis, you say Suarez. Lewis! 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 Now. The anchor. We're getting ready for the penalty kicks, but before that, when I say Rodrigo, what do you say? Rodrigo! All right. Taking the first kick, ladies and gentlemen, is Sunil! Oh, down low! Absolutely on point. Gentlemen, we want you to keep watching this. Who is the God? Who is the God? Who is the God? तर वानखेडे स्टेडियमवर आपण ही दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मेस्सीला पाहण्यासाठी झालेला हा लाखोंचा जनसमुदाय आपण पाहतोय. चाहते खरं तर त्याची एक झलक पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. बॉलिवूडमधील देखील अनेक मंडळी या ठिकाणी मेस्सीला पाहण्यासाठी एकत्र जमलेले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय. वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जातोय आणि त्यामध्ये आता मेस्सीला पाहण्यासाठी झालेली ही तुडुंब अशी गर्दी आहे. वानखेडे स्टेडियमवरती हा मैत्रीपूर्ण असा फ्रेंडली सामना खेळवला जातोय आणि त्यासाठीच मेस्सी सध्या इथं पोहोचलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत. सचिन तेंडुलकर देखील या ठिकाणी उपस्थित असल्याची आपण दृश्य पाहतोय. मेस्सीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं, उत्साहाचं, जल्लोषाचं वातावरण आहे.